नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही थंबनेल बघितलं असणार की हा जो ब्लॉग असणार तो असणार फक्त 24 आवर्स टॉकिंग मराठी. तर चला सुरू करूया. तर तुम्ही माझ्या पाठी बघू शकता की लय पाऊस येतो आहे. पाऊस थांबलाच नाही आमच्या. हे बघा, तुम्ही बघू शकता पाऊस थांबलाच नाही. 2 वीक झाले पाऊस नाही थांबला आहे. आणि तुम्ही ते पण बघू शकता, तिकडे एक बदामाचं झाड होतं ते पण तुटलं आहे, त्याची फांदी तुटली. बघा लोक कसे येतात ते तिकडून. आता पाऊस जरा कमी झाला आहे, पण लय पाऊस होतो. अजून पण थांबला नाही पण पाऊस. पाणी बघू शकता तुम्ही, इकडे जास्त भरत नाही पाणी त्या रोडावरती. पण जेव्हा मी अंबरनाथला आता जाणार आहे मी माझ्या मित्राकडे, तर तुम्हाला ते दाखवतो. तिकडे लय म्हणजे रोडावरती खूप पाणी भरलं आहे, मी तुम्हाला ते दाखवतो. चला, तर आता मी जे नाश्त्यामध्ये खातो ते तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हे तुम्ही जे बघताय ते ओट्स आहे आणि ओट्स विथ दूध हे माझ्या सकाळचं नाश्ता आहे. तर मी आता तारक मेहता पाहून हे कंप्लीट करतो आणि मी नंतर जातो माझ्या मित्रासोबत अंबरनाथचं शिवमंदिर. तर ते मी तुम्हाला दाखवतो. तो स्टेट. हा गाईस, सॉरी मी ते क्लिप माझी जिमची क्लिप नाही टाकली, तर मी आता ते टाकतो. याच्यानंतर मी ते टाकतो आणि नंतर तुम्हाला जे लेन्सकार्टचं गो फॉर रनचं होतं, गो फॉर रन म्हणजे 20K स्टेप्स, मी इकडे पॉपअप करतो की माझे कंप्लीट झाले. तर मी ते आज जाणार आहे कूपन रिडीम करायला, तर मी तुम्हाला ते पण दाखवतो ते फ्री आहे की नाही. जसं की गाईस मी तुम्हाला सांगितलं होतं मी लेन्सकार्टमध्ये ब्लॉग कंटिन्यू ठेवेल. आता मी लेन्सकार्टमध्ये आलो, माझे काका आय चेकअप करतो इकडे. तर मी दाखवतो मी कोणतं लेन्स घेतो आहे. 1 मिनटं. तर गाईस आता मी परत जिममध्ये पोचलो आहे. हा बघा माझा ट्रेनर, तो त्याचं काम करतो आहे आणि मी इकडे बसतो आहे. आता मी माझा वर्कआउट चालू करेल. बघू शकता जिममध्ये कोणीच नाही, पूर्ण खाली. मी माझं वर्कआउट चालू करतो, मग तुम्हाला भेटतो घरी. याचं काम करतो ट्रेनर. तर गाईस आता मी जिमवरून आलो होतो. मी 6 वाजता आलो होतो जिमवरून. त्यानंतर मी जेवण म्हणजे मी माझं एक डाएट होतं ते घेतलं. ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवतो मी काय घेतलं होतं. जिमच्या आल्यानंतर मी काय घेतो. त्यानंतर 7 वाजता मी बाहेर गेलो होतो माझ्या मित्रासोबत, जरा काम होतं. त्यानंतर आता 9 वाजले, मी जेवणार आता. बस आजच्या दिवसात इतकं. आणि जे तुम्हाला लेन्सकार्टचं माहीत होतं की मी गेलो होतो तिकडे, मला काही भेटला नाही, म्हणजे लेन्सेस भेटले नाही. माझे 20K स्टेप्स पूर्ण होते. मी इकडे ते पण टाकतो. आणि जे कुपन कोड होतं ते पण माझं अवेलेबल झालं. पण ते लोक बोलत होते की तुम्हाला हे फ्रेम घ्यायला लागेल, ते फ्रेम. पण मला 0 नंबर आहे, 0 पॉवर आहे, त्यामुळे मला बोलले की नाही तुम्हाला घ्यायला लागेल पॉवरवाला. तर मी बोललो नाही, मला नाही पाहिजे. मग तर असं होतं, म्हणजे ज्याला पॉवर असेल पण प्लस नाही तर निगेटिव्हमध्ये प्रोग्रेसिव्ह लेन्स पण नाही भेटत आहे तिकडे, तर म्हणजे वेस्ट ऑफ टाईम येते. तर माय ओपिनियन विल बी नका करू तुम्ही लोक. बस आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.